This is our problem number 3. In previous lecture, we have started this problem. We have completed first statement of purchase consideration. After that, we had prepared ledger accounts in the books of Prem and Company, realization account, partners capital account, and new firm account. In this lecture, we will see in the books of Raj and Company Limited. आता आपण राज अँड कंपनी त्यांच्या बुक्स मध्ये लेजर अकाउंट इथे क्रिएट करणार आहोत. 3 अकाउंट्स प्रिपेअर करायचे आहेत. रिअलायझेशन अकाउंट, देन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड देन न्यू फर्म अकाउंट. प्रोसेस सेमच आहे. इन द बुक्स ऑफ राज अँड कंपनी फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट आपण प्रिपेअर केलंय. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साइडला नेहमी सगळ्या ऍसेट रेकॉर्ड होतील, क्रेडिट साइडला लायबिलिटीज रेकॉर्ड होतील. सो प्रॉब्लेम मध्ये जितक्या ऍसेट लायबिलिटीज दिलेल्या आहेत हे आपल्याला रेकॉर्ड करायचे. सी इन द प्रॉब्लेम, दिस इज अ बॅलन्स शीट. ऍसेट्स आर गिवन. आपण वन बाय वन रेकॉर्डिंग करून घेऊया. Premises are given. Premises 5000. राज अँड कंपनी जो सेकंड कॉलम इथे दिसतोय त्यामध्ये राज अँड कंपनीच्या अमाउंट्स दिलेले आहेत. प्रिमायसेस 7000, कम्प्युटर्स डॅश, देन फर्निचर 7000, इन्व्हेंटरी 8000, डेटर्स 14 अँड कॅश अँड बँक बॅलन्स इज गिवन. रिअलायझेशन अकाउंटला नेहमी ज्या आपण ऍसेट लायबिलिटीज रेकॉर्ड करतोय या नेहमी बुक व्हॅल्यूजने रेकॉर्ड करायच्या आहेत. बुक व्हॅल्यूज मीन्स बॅलन्स शीट मध्ये ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ह्या रेकॉर्ड होतील. सो आपण रेकॉर्डिंग करून घेऊया. प्रिमायसेस 5000, ओके. सो प्रिमायसेस आपण रेकॉर्ड करून झाले. देन फर्निचर 7000, देन इन्व्हेंटरी मीन्स स्टॉक 8000, then bank balance 4000, debtors 14000 and cash balance 2000. आपण इथे ज्या बुक व्हॅल्यूज दिलेल्या आहेत या ऍज इट इज रेकॉर्ड केल्या आहेत. देन रिअलायझेशन अकाउंट. लायबिलिटीज ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करून घेऊया. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल are given 4000 and 3000. 4000 and 3000. ऍसेट लायबिलिटी रेकॉर्ड करून झाल्यावर रिअलायझेशन अकाउंटला अजून काय रेकॉर्ड करायचं तर परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनचे 2 इफेक्ट पडतात. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला अँड सेकंड इफेक्ट न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साइडला. असे 2 इफेक्ट देऊन घ्यायचे. फर्स्ट आपण रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करून घेऊया. आपण परचेस कन्सिडरेशन ऑलरेडी कॅल्क्युलेट केलंय. इन फर्स्ट स्टेप राज अँड कंपनी लिमिटेड 45,300. लेट्स रेकॉर्ड दिस 45,300. या परचेस कन्सिडरेशन पीसी. याचा सेकंड इफेक्ट न्यू फर्म अकाउंटला जाईल. न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट परचेस कन्सिडरेशन 45,300. हे आपण रेकॉर्ड करून घेतलंय. नेक्स्ट, सी इन द प्रॉब्लेम, फर्निचर वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. जे फर्निचर आहे राज अँड कंपनी अँड प्रेम अँड कंपनी दोन्ही मध्ये अमाऊंट आहेत फर्निचरच्या आणि हे दोन्हीकडचं फर्निचर टेकन ओव्हर केलेलं नाहीये. वॉज नॉट टेकन ओव्हर म्हणजे फर्निचरची अमाऊंट आहे जे टेकन ओव्हर केलेली नाहीये. ही पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर होईल. सो फर्निचर 7000 आपण रेकॉर्ड करून घेऊया. याचा इफेक्ट जो आहे हा रिअलायझेशन अकाउंटला जाणार आहे क्रेडिट साइडला बाय पार्टनर्स कॅपिटल. बाय पार्टनर्स कॅपिटल फर्निचर, टोटल फर्निचर 7000. आता हे जे 7000 फर्निचर आहे हे दोन्ही पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय.
त्यांचा जो काही प्रॉफिट शेअरिंग रेशो असेल त्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. सी टोटल अमाऊंट आपण बाहेर घेतल्या 7,000, दोघांमध्ये डिस्ट्रीब्युशन करायचे. सी इन द प्रॉब्लेम राज अँड श्याम शेअर 3:2 रेशो. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे हा 3:2 आहे. मीन्स इथे जे 7,000 आहेत हे 3:2 या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होतील. सो 3 डिवायडेड बाय 5, 2 डिवायडेड बाय 5. दोघांमध्ये आपण इथे डिस्ट्रीब्युशन करून घेतलेलं आहे. आता 3:2 हा जो रेशो आहे या रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट सुद्धा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे. सो इथे आपण फर्निचरचा एक इफेक्ट देऊन घेतलेला आहे, जे फर्निचर टेकन ओव्हर केलेलं नाहीये न्यू फर्मने. याचाच दुसरा इफेक्ट पडेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन अकाउंट. राज अँड श्याम. राजचं 4,200 फर्निचर पार्टनर्सना आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकतोय. श्याम 2,800. आपण इथे फर्निचर जे आहे हे रेकॉर्ड करून घेतलंय. फर्निचरचे दोन्ही इफेक्ट्स इथे कम्प्लीट झालेत. नेक्स्ट आता आपल्याला रिअलायझेशन अकाउंट जे आहे हे क्लोज करायचे. क्रेडिट साइडची आपण टोटल करून घेऊया. क्रेडिट साइडची टोटल येते 59,300. आपण डेबिट साइडची टोटल करून घेऊया. डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. जर हा डिफरन्स डेबिट साइडला आला देन इट इज रिअलायझेशन प्रॉफिट. जर हा डिफरन्स क्रेडिट साइडला येत असेल देन इट इज रिअलायझेशन लॉस. डेबिट साइडची टोटल येते 40,000. मीन्स डिफरन्स जो काही आहे हा डेबिट साइडला येतोय. आपण डिफरन्स जो आहे हा कॅल्क्युलेट करून घेऊया. सी 19,300. 19,300 चा डिफरन्स आहे. मीन्स हा जो काही प्रॉफिट आलेला आहे हा प्रॉफिट दोघांमध्ये वाटून टाकायचा आहे. दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल इन देअर रेशो 3:2. 3:2 या रेशो मध्ये दोघांना डिस्ट्रीब्यूट करायचं. आपण डिस्ट्रीब्यूट करून घेऊया 11,580 अँड फॉर श्याम इट इज 7,720. जो इथे प्रॉफिट मिळालाय 19,300 हा दोघांमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलाय राज अँड श्याम. बिकॉज इन द बुक्स ऑफ राज अँड कंपनी लिमिटेड 2 पार्टनर्स आहेत. जर तुम्ही बघितलं तिथे प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी साइडला जिथे कॅपिटल अकाउंट्स दिलेत तिथे 4ही पार्टनर्सची नावं दिली आहेत. प्रेम अँड कंपनीमध्ये प्रेम अँड अनिल. राज अँड कंपनीमध्ये 2 आहेत पार्टनर्स राज अँड श्याम. प्रॉफिट जो आहे हा आपण ट्रान्सफर करून घेऊया. हा जो प्रॉफिट आलाय हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर होईल बाय रिअलायझेशन प्रॉफिट अंडर हेडिंग. सो इथे त्यांचे जे काही शेअर आहेत प्रॉफिट शेअर हे आपण रेकॉर्ड करून घेऊया बाय रिअलायझेशन अकाउंट प्रॉफिट. 11,580 and in Sham column 7,720. इथे आपलं रिअलायझेशन अकाउंट हे कम्प्लीट झालंय. प्रॉफिट मिळालेला आहे आपल्याला. लेट्स सी द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे बघूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फर्स्ट त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत कॅपिटल बॅलन्सेस हे रेकॉर्ड करून घ्यायचे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. See in the problem, capital balances are given. For Raj, it is 18,000 and for Sham, it is 12,000. Record करून घेऊया. 18,000 and 12,000. Opening balances त्यांचे रेकॉर्ड करून घेतलेत आपण. Let's see in the problem. जनरल रिझर्व्स आर गिवन. प्रॉब्लेम मध्ये जेव्हा हे जनरल रिझर्व्स दिलेले असतात जनरल रिझर्व्स हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड होतील. जनरल रिझर्व्स फक्त इथे राज अँड कंपनी अकाउंट मध्येच राज अँड कंपनी मध्येच दिलेत 3,000 चे. आता हे 3,000 जे जनरल रिझर्व्ह आहेत हे या दोन्ही पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आपल्याला. आता हे डिस्ट्रीब्युशन कसं होईल.
तर 3:2 या रेशो मध्येच दोघांनाही डिस्ट्रीब्यूट करायचे. आपण जनरल रिझर्व जेवढे होते 3000 चे हे डिस्ट्रीब्यूट केले दोघांमध्ये. जसं आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला होता तसं जनरल रिझर्व दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. ऑलमोस्ट सगळ्या अमाऊंट आपण रेकॉर्ड केल्यात. टोटल जितके हे आपण करून घेऊया. राज कॉलमची टोटल येते 31,380. श्याम कॉलमची टोटल येते 20,920. डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. जे काही बॅलन्सिंग फिगर येईल इथे इट शुड बी ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट. इथे जो काही डिफरन्स किंवा जे काही बॅलन्सिंग फिगर येते ही न्यू फर्म अकाउंटला ट्रान्सफर करायचे. बॅलन्स 27,180 and 18,120. इथे आपण अकाउंट जे हे टॅली करून घेतले. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण काय केलं, फर्स्ट क्रेडिट साइडचे कॉलम जे इथे टोटल करून घेतली. देन डेबिट साइडला 4,200 and 2,800 होते. सो आपण हे टोटल जे आहेत हे करून घेतल्यात अँड देन बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट केली. इथे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे हे कम्प्लीट झालंय. लेट्स सी द न्यू फर्म अकाउंट. द न्यू फर्म अकाउंट इथे जो आपण बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट केली आहे, न्यू फर्म अकाउंटला जी अमाऊंट आपण ट्रान्सफर करतोय ही ट्रान्सफर करून घेऊया. आता ही न्यू फर्म अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड होईल बाय राज कॅपिटल अँड बाय श्याम कॅपिटल. राज कॉलम मध्ये जेवढी अमाऊंट आहे ही राज कॅपिटलला रेकॉर्ड करून घ्यायची 27,180 अँड जेवढी श्याम कॅपिटलला अमाऊंट आहे कॉलम मध्ये जेवढी अमाऊंट आहे ही कॅपिटलला रेकॉर्ड करून घेऊया बाय श्याम कॅपिटल 18,120. क्रेडिट साइडच्या कॉलमची टोटल घेऊया. दोन्ही टोटल आपल्या मॅच झाल्यात. ऑलरेडी आपण परचेस कन्सिडरेशन रेकॉर्ड करून घेतलं होतं 45,300 आणि क्रेडिट साइडच्या कॉलम अमाऊंटची टोटल सुद्धा तेवढीच आली आपली 45,300. सो इथे आपला सगळे अकाउंट्स हे टॅली झालेत आणि हा प्रॉब्लेम जो आहे हा इथे कम्प्लीट झालाय.